नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंपनीवरील पडदा सारणे किंवा लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट व्हील या संदर्भासंबंधी माहिती घेण्याकरिता सुरुवात केली होती आणि त्या अगोदर आपण लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट व्हील किंवा कंपनीवरील पडदा सारणे याचा दोन भागांमध्ये विभागणी केली होती। एक कायद्याअंतर्गत येणाऱ्या तरतुदी आणि दुसरं न्यायालयीन निर्णयाअंतर्गत येणाऱ्या तरतुदी। तर तत्पूर्वी आपण न्यायालयीन निर्णयाअंतर्गत येणाऱ्या तरतुदी अभ्यासण्यापूर्वी मागल्या व्हिडिओमध्ये आपण कायद्याअंतर्गत ज्या तरतुदी अभ्यासल्या त्या तरतुदींचाच इथे म्हणजे आता दोन भागामध्ये विभागणी केली तरीही पहिला जो आपण प्रकार अभ्यासला की कायद्याअंतर्गत तरतुदी त्यामध्ये सुद्धा न्यायालय निर्णय देत होता, परंतु आज आपण न्यायालयाच्याच हक्कामध्ये येणाऱ्या म्हणजे कायद्याअंतर्गत न बसणाऱ्या परंतु न्यायालयाच्या निर्णयाअंतर्गत कंपनीवरील पडदा कशा प्रकारे सारला जातो याचा अभ्यास आज आपल्याला इथे करायचा आहे। त्यामधला सगळ्यात पहिला मुद्दा दिलेला आहे की अधिकांश सदस्यांनी अधिकाराचा दुरुपयोग केला किंवा केल्यास। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा 3/4 किंवा आपण त्याला 3/4 म्हणू की इतक्या भागामध्ये जेव्हा सदस्य एखाद्या भ्रष्टाचाराला बळी पडून किंवा स्वहिताच्या मार्गी लागून कंपनीचं हित बाजूला सारून एखादं दुष्कृत्य किंवा दुष्कार्य करत असेल तर त्या कार्यामध्ये कंपनीचं नाव हे वाईट होत असतं, परंतु त्या कार्यामागे नेमका हात हा त्या सदस्यांचा असतो। मग अशा वेळेस किंवा ही बाब जर न्यायालयाच्या निदर्शनास आली की कंपनीच्या नावाखाली किंवा पडद्याआड राहून कंपनीचे संचालक किंवा सदस्य अशा प्रकारचं गैरकार्य करतोय की समाजाच्या हिताच्या विरुद्ध जाऊन कार्य करतोय तर त्या परिस्थितीमध्ये कंपनीचा पडदा बाजूला सारून किंवा कंपनीचं अस्तित्व नाकारून संबंधित संचालकांना दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो। आणि हा आपला पहिला मुद्दा होता की अधिकांश सदस्यांनी जर अधिकाराचा दुरुपयोग केला तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून ज्या ज्या घटकांवर किंवा ज्या ज्या घटकांसंबंधी अन्याय झाला असेल त्या अन्याय झालेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याकरिता न्यायालय ही प्रक्रिया म्हणजेच कंपनीवरील पडदा सारण्याची प्रक्रिया करत असते, कंपनीचं अस्तित्व नाकारून। दुसरा मुद्दा इथे सांगितलेला आहे सरकारचे उत्पन्न चुकविण्यासंबंधी दायित्व निर्धारणाकरिता। आता सरकारचे उत्पन्न म्हणजे नेमके कोणते तर कंपनीकडून मिळणाऱ्या करांच्या आधारावर सरकार वेगवेगळ्या योजनांची निर्मिती करत असते, वेगवेगळ्या भविष्याकरिता योजना आखत असते की आपल्या जवळ या योजनांची जर आपण आपूर्ती केली किंवा अशा प्रकारच्या योजना जर आखल्या तर देशामध्ये सुख समृद्धीचं वातावरण निर्माण होईल किंवा देशाची प्रगती कोणत्या मार्गाने गेल्यावर कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यावर होईल याचा नेहमी छडा लावण्यामागे सरकारचं कार्य चालू असते। आणि त्याच मार्गावर पैशाची कमतरता किंवा कमकुवतपणा भासू नये याकरिता येणाऱ्या करापासून येणाऱ्या पैशाचा वापर सरकार या समाजोपयोगी किंवा प्रगतीच्या कार्यावर लावत असते। मग जर या प्रगतीच्या कार्यामध्ये अडथळा बनवून आणि सरकारचे उत्पन्न चुकविण्याचं जर कार्य कंपनी करत असेल म्हणजे देणे असलेली रक्कम देत नसून किंवा त्या जर आता इथे आपण एक परिस्थिती ही सुद्धा म्हणू शकतो की कंपनी बंद होण्यावर आलेली आहे परंतु मागल्या वर्षाचं कर हे देय आहे त्या कराचं शोधन झालेलं नाही, अशा परिस्थितीमध्ये संचालकांचं आद्य कर्तव्य आहे की त्यांनी कंपनीच्या कराचं शोधन कंपनीच्या म्हणजे कायद्याअंतर्गत जितकं काही कर देणं लागत असेल त्या कराचं शोधन संचालकांनी सरकारला करायला हवं। परंतु जर कर चुकविण्याच्या दायित्वाने इथे काही व्यक्ती कार्य करत असतील तर ते कार्य त्यांच्या म्हणजे ते कार्य समाजोपयोगी तर नाहीच, विरुद्ध सरकारच्या केलेला आहे हे दुसरा भाग। आणि तिसरा कंपनीचा निर्माण करणे किंवा कंपनी बंद होण्याच्या वेळेवर सुद्धा त्यांची भावना ही
शुद्ध नाही किंवा त्यांच्याकडून कार्य हे अहितपूर्णच केल्या जात आहे, म्हणून त्या संबंधित व्यक्तींना कंपनीच्या नावापेक्षा बाजूला ठेवलं जाते, कंपनीवरील पडदा सारला जातो, अस्तित्व नाकारले जाते आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला जातो। त्याच्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे कपटपूर्ण व्यवहार बंद करण्यासाठी। आता तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येईल की आपण हाच मुद्दा जेव्हा कायद्याअंतर्गत तरतुदी अभ्यासल्या तेव्हा सुद्धा अभ्यासला होता, मग आज सुद्धा म्हणजे त्याच भागामध्ये जेव्हा आपण दुसरा भाग अभ्यासतो मग तोच मुद्दा किंवा त्याच मुद्द्याची पुनरावृत्ती का होती आहे? मग सर्वात पहिले या प्रश्नाचं उत्तर आहे की जरी मुद्दा हा सारखा असला की कपटपूर्ण व्यवहार बंद करण्यासाठी, परंतु त्या मुद्द्याची जी व्याप्ती आहे किंवा मुद्द्याच्या अंतर्गत येणारा जो मथळा आहे तो थोडासा वेगळा आहे। कारण कायद्याअंतर्गत तरतुदीमध्ये आपण बघितलं होतं की कपटपूर्ण व्यवहारांमध्ये कंपनीच्या निर्माण झाल्याच्या नंतरची प्रक्रिया म्हणजे खोट्या नाट्या कागदपत्रांची प्रलोभनं देऊन लोकांना आपल्या कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी आकृष्ट करणे, त्यांना प्रलोभन देणे किंवा जसं कर्ज रोखेधारकांच्या हितसंबंधांशी छेडछाड करणे, या प्रकारचे व्यवहार त्याला आपण कपटपूर्ण व्यवहार म्हणून संबोधन कायद्याअंतर्गत तरतुदीमध्ये दिलं होतं। परंतु जर न्यायालयाअंतर्गत कपटपूर्ण व्यवहार बंद करण्यासंबंधी आपण अभ्यास करण्यासाठी निघालो तर इथे कंपनीच्या स्थापनेपासूनच कपटपूर्ण व्यवहार करण्याची सुरुवात त्या प्रवर्तकांनी केलेली असल्याची आपल्याला दिसून येते। म्हणजे न्यायालय केव्हा कंपनीवरील पडदा सारेल? जेव्हा एखाद्या कंपनीची स्थापना कपटपूर्ण, बेकायदेशीर आणि अयोग्य व्यवहार करण्याच्याच हेतूने करण्यात आली असेल, अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाला जर समजून आले की या कंपनीची स्थापना अशा अहेतुक कारणाने झालेली आहे तर त्या परिस्थितीमध्ये कंपनीवरील पडदा बाजूला सारला जातो आणि कायद्याची अवहेलना केल्या प्रकरणी किंवा कायद्याची अवहेलना करण्यात आलेली आहे व हे कार्य बेकायदेशीर अथवा अनैतिक आहे असे समजून त्या म्हणजे ज्या ते कार्य करणारे जे व्यक्ती आहे त्यांना सरकार त्या कार्य करणाऱ्या व्यक्तींना न्यायालय तिथे दोषी मानून कंपनीवरील पडदा बाजूला सारतो आणि त्या व्यक्तींना यथाउचित दंड तिथे देण्यात येतो। त्याच्यानंतरचा मुद्दा आहे कायद्याच्या दायित्वामधून वाचण्यासाठी कंपनीची स्थापना करण्यात जर आलेली आहे, म्हणजे अगदी स्थापनेपासूनच कर वाचवण्यासाठी किंवा कायद्याच्या दायित्वामध्ये एखादं जर आपल्यावर भुर्दंड बसत असेल तर या दायित्वातून माझी सुटका कशी होईल याचा विचार करून मी दुसऱ्या कंपनीची स्थापना करून जर घेत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कंपनीवरील पडदा बाजूला सारला जातो। आणि कायद्यामधून जेव्हा वाचण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे जसं म्हटलं जाते की जर आपण एक खोटं बोलायला निघालो तर त्या एका खोटं जे बोलत आहोत ते खोटं लपवण्यासाठी आपल्याला अन्य 10 पुन्हा असत्य बाबी बोलाव्या लागतात किंवा खोटं बोलावं लागतं। तसंच जर एखाद्या ठिकाणी आपण वाचण्यासाठी जर निघालो तर 10 आपल्याला दुष्कार्य करावे लागतात आणि त्या दुष्कार्यांचा दुष्परिणाम आपल्याला असा पाहायला मिळतो की इथे सुद्धा आपलं कार्य बिघडलेलं असतं आणि जे नवीन कंपनीची स्थापना केलेली असते कर दायित्वातून वाचण्याकरिता किंवा कायद्याच्या दायित्वातून वाचण्याकरिता त्या कंपनीचं सुद्धा कार्य सुरळीत चालू शकत नाही आणि न्यायालय त्या कंपनीचं स्वतंत्र अस्तित्व नाकारते आणि संचालकांना अथवा दोषी व्यक्तींना तिथे गुन्हेगार मानून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्या जाते। त्यांच्या नंतरचा मुद्दा आहे लोकहिताच्या संरक्षणासाठी। आता कोणतंही कार्य आपण जेव्हा करतो, जसं जर आज कंपनीची स्थापना केली तर ती कंपनी ज्या क्षेत्रामध्ये येते, ज्या भागामध्ये येते, ज्या समाजामध्ये वावरते त्या समाजाकरिता माझं काही देणं लागतं, त्या समाजाच्या विविध घटकांचा मी तिथे वापर करते आहे, या भावनेतून जर मी विचार केला की मी समाजामध्ये असणारे किंवा या नैसर्गिक घटकांचा जेव्हा वापर करत आहे तर त्याची मी काही ना काही परतफेड केली पाहिजे आणि लोकहिताकरिता समाजहिताकरिता
कार्य केलं पाहिजे. परंतु बहुतांश वेळा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळतं की लोकहित हे नेहमी बाजूला सारल्या जाते आणि स्वहिताला तिथे प्राधान्य देण्यात येतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर एखादी कंपनी लोकहिताला बाजूला सारून किंवा कंपनीच्या अंतर्गत येणारे व्यक्ती फक्त स्वहिताकरिता कार्य करत असतील तर या परिस्थितीमध्ये सुद्धा न्यायालय कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व नाकारते आणि त्या व्यक्तींना दंड देण्याकरता किंवा त्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याचा इथे क्रम चालविला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यास. आता जर आपण या विविध मुद्द्यांचा अभ्यास केला तर हे मुद्दे एकमेकांवर आधारित आहे. जसं कपटपूर्ण व्यवहार बंद करण्यासाठी म्हणा किंवा कायद्यातील दायित्वातून वाचण्यासाठी म्हणा, या दोन्ही घटकामध्ये एकाच बाबीसाठी सांगितलेलं आहे की कंपनीच्या स्थापनेपासूनच कपटपूर्ण व्यवहार करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. तसंच लोकहिताच्या संरक्षणासाठी म्हणा की कल्याणकारी सामाजिक सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यास म्हणा, या दोन्ही घटकामध्ये कुठे ना कुठे लोकांचा समाजाचा अहित केल्याचा इथे आरोप त्या संबंधित व्यक्तीवर लागलेला आपण पाहत आहोत. जसं लोकहिताच्या संरक्षणासाठी मी लोकांसंबंधी म्हणजे ज्या भागामध्ये आपण वावरतोय तिथल्या लोकांसंबंधी समाजासंबंधी काहीतरी चांगलं करावं ही भावना मनात असावी, परंतु ती दिसत नाही आहे, त्या पद्धतीने कार्य केल्या जात नाही आहे. म्हणूनच इथे आपल्याला कंपनीवरील पडदा चालण्याचं दिसण्यास आलं. परंतु आता जर त्याच्या नंतरचा मुद्दा आपण बघितला तर या मुद्द्याची व्याप्ती लोकहिताच्या मुद्द्यापेक्षा थोडी आपल्याला वाढलेली दिसते. कारण इथे या मुद्द्यामध्ये येणारे जे घटक आहेत ते घटक कोणते, तर आपल्या निर्माणीच्या अंतर्गत, निर्माणी म्हणजेच कारखाना, आपल्या कारखान्याच्या अंतर्गत किंवा आपल्या कंपनीच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या लोकांच्या जेव्हा हिताचा विचार आपण करत नाही तेव्हा जर त्या हितासंबंधी त्या हिताबद्दल दुर्लक्ष केल्यास आपल्या स्वतंत्र अस्तित्वावर, आपल्या म्हणजेच कंपनीच्या स्वतंत्र अस्तित्वावर तिथे आपण एक आळ आणतो आणि स्वतःला, संचालक स्वतःला फसवून घेत असतो. आता या मुद्द्यामध्ये काय येते ते आपण अभ्यासूया की कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यास. सगळ्यात पहिले आपल्याला कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा नियम कोणते हे माहीत असायला हवे. तर या नियमांतर्गत 3 कायद्यांचा प्रामुख्याने आपल्याला इथे उल्लेख केलेला दिसून येतो. पहिला कायदा आहे कर्मचारी क्षतिपूर्ती कायदा, दुसरा कायदा आहे ग्रॅच्युटी कायदा आणि तिसरा आहे भारतीय कारखाना कायदा. आता कर्मचारी क्षतिपूर्ती कायदा किंवा ग्रॅच्युटी कायदा किंवा भारतीय कारखाना कायदा जर आपण पाहायला निघालो तर या सगळ्या कायद्यांची व्याप्ती शेवटी जाऊन एकाच बाबीवर थांबते की तुमच्या कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या आजच्या म्हणजे भविष्य काळाच्या, वर्तमान काळापासून तर भविष्यापर्यंतच्या सगळ्या त्यांचं जीवन हे सुख समृद्धीपूर्ण असावं, शांतीमध्ये असावं याकरिता काही तरतुदी केल्या जातात आणि त्या सगळ्या तरतुदी या कायद्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या रूपाने पाहावयास मिळतात. जसे की सगळ्यात पहिले कर्मचारी क्षतिपूर्ती कायदा म्हणजे वर्तमान परिस्थितीमध्ये कर्मचारी तुमच्या कंपनीमध्ये कार्यरत आहे किंवा तुमच्या कारखान्यामध्ये निर्माणीमध्ये कार्यरत आहे आणि तिथे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर येणाऱ्या किंवा कारखान्यामध्ये येणाऱ्या मशिनरीजचा वापर करताना जर त्या संबंधित कर्मचाऱ्याला किंवा त्या श्रमिकाला जर तिथे काही म्हणजे त्याला जर काही आपण म्हणू इजा झाली किंवा त्या आपण एक उदाहरण घेऊ शकतो की जर कंपनीमध्ये मशिनरीज हाताळत असताना त्याचा हातच त्या मशीन मध्ये गेला आणि हात अर्धा कापला गेला म्हणजे त्याला अर्ध अपंगत्व आलं असं आपण म्हणू शकतो. संपूर्ण त्याचं जे राहिलेलं आयुष्य आहे ते त्याला विना हाताने तिथे आता काढावं लागेल. मग अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे जर पूर्ण अपंगत्व आलेलं आहे, आंशिक अपंगत्व आलेलं आहे, काही दिवसांपर्यंत राहणार अपंगत्व किंवा काही दिवसांपर्यंत त्याला जर त्याच परिस्थितीमध्ये जगावं लागणार आहे तर या घटनेची तीव्रता बघून म्हणजे किती काळ तो कर्मचारी झालेल्या इजेमुळे किंवा झालेल्या त्रासामुळे घरी राहणार आहे किंवा तो काहीही उदरनिर्वाहाकरिता कार्य करू शकत नाही अशा घटनेच्या तीव्रतेवर त्याचा मोबदला सुनिश्चित केला जातो किंवा ठरविला जातो. मग हे
क्षतिपूर्ती कायद्याअंतर्गत आता ज्या बाबी सांगितल्या ना मी की आंशिक आहे, पूर्ण अपंगत्व आहे, हे कसं आहे तर हे आता कायदा सांगतो आपल्याला। मग तिथे पर्सेंटेज सांगितलेले आहे की अपंगत्व जर इतक्या पर्सेंटेज मध्ये असेल तर त्याला तितका आपल्याला क्षतिपूर्ती देण्यात यावी। मग या सगळ्या बाबी आपण या कायद्यामध्ये बघतो। त्यानंतरचा आहे ग्रॅच्युटी कायदा। आता ज्या व्यक्तीने आपलं अख्खं आयुष्य कंपनी करिता तिथे दिलेलं आहे त्या व्यक्तीला त्याच्या कार्यासंबंधी कृतज्ञता पाळून एक लमसम अमाउंट त्याच्या म्हणजे जे आपण रिटायरमेंट किंवा निवृत्तीचं जीवन जगण्याकरिता त्याला देण्यासाठी जो कायदा केला जातो तो हा कायदा असतो। त्याच्यानंतरचा आहे भारतीय कारखाना कायदा। आता भारतीय कारखाना कायद्यामध्ये म्हणजे निर्माणीमध्ये कार्य करत असताना ती जागा योग्य असावी, जागेवर प्रकाश येत असावा, म्हणजे ती जागा कर्मचाऱ्यांच्या जी स्वास्थ्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांच्या हेल्थसाठी चांगली असली पाहिजे। त्यांना तिथे म्हणजे स्त्री कर्मचारी जर आहे किंवा स्त्री श्रमिक आहे तर त्यांच्याकरिता वेगवेगळ्या खोल्या असाव्यात, त्या निर्माणीमध्ये स्वच्छता गृहांची सोय असावी। या सगळ्या बाबी म्हणजे स्वास्थ्य संबंधी आणि त्यांच्या चांगल्या आयुष्याकरिता ज्या ज्या बाबींची गरज पडणार आहे त्या सगळ्या बाबी त्या कारखान्यामध्ये असाव्यात याची तरतूद तिथे करण्यात आलेली असावी। मग आता या वेगवेगळ्या घटकांसंबंधी म्हणजे कर्मचाऱ्यांचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित असावं याकरिता कायद्याने केलेल्या तरतुदींअंतर्गत आपण या 3 कायद्यांचा इथे अभ्यास केला। या कायद्याअंतर्गत येणाऱ्या बाबींची जर पूर्तता संचालकांद्वारे केल्या जात नाही आहे, क्षती कर्मचाऱ्याची झाली परंतु त्याची क्षतिपूर्ती संचालकांद्वारे करण्यात आली नाही म्हणजे त्या कर्मचाऱ्यांच्या हितासोबत आपण कुठे ना कुठे छेडछाड केल्याचा इथे आरोप त्यांच्यावर लागू शकतो। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा भरमसाठ चुका संचालकांकडून केल्या जातात तेव्हा कंपनीचं स्वतंत्र अस्तित्व नाकारून संचालकांना किंवा तत्सम व्यक्तींना दोषी मानून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंपनीवरील पडदा सारण्याचा जो दुसरा भाग आहे न्यायालयीन निर्णयाअंतर्गत पडदा सारणे तो अभ्यासला आणि याच भागाची नव्हे तर जो मागचा भाग आहे जसा की कायद्याअंतर्गत तरतुदी आणि आजचा न्यायालयीन निर्णयाअंतर्गत तरतुदी या दोनही तरतुदींमध्ये आपण एक बाब अभ्यासली की कंपनीचं नाव किंवा कंपनीच्या नावाच्या प्रकाशाच्या झोता आड राहून जेव्हा संचालक एखादं दुष्कृत्य करतं तेव्हा त्या दुष्कृत्याकरिता कंपनी आणि संचालक एक न मानता त्याचं स्वतंत्र अस्तित्व नाकारून कंपनीचं संचालकांना त्या गुन्ह्याकरिता दोषी मानण्यात येतं आणि त्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येते। इथेच आपला हा जो घटक चालू होता कंपनी अर्थ व प्रकार हा संपलेला आहे। यानंतरच्या घटकामध्ये मिळूया, तोपर्यंत धन्यवाद।